नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण मराठीचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका। आता भाषा म्हणजे काय आहे तर भाष्य हा एक शब्द होता ज्यापासून भाषा हा शब्द तयार झाला। मग भाष्य हा शब्द कुठल्या भाषेतून आलेला आहे तर तो संस्कृत भाषेपासून आलेला आहे। मग भाषा म्हणजे नेमकं काय तर बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करण्यासाठी जे काही शब्द किंवा रचना वापरली जाते त्याला आपण भाषा म्हणू शकतो। तर मग या भाषेची व्याख्या कशी आपल्याला सांगता येईल? आपल्या भावभावना, अनुभव, कल्पना व्यक्त करण्याचं साधन म्हणून आपण भाषेला व्यक्त करतो। म्हणजेच आपल्याला अशी व्याख्या सांगता येईल की भावभावना, अनुभव, कल्पना व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा होय। मग या भाषेची काही वैशिष्ट्ये तर असतील, बरोबर? मग ती वैशिष्ट्ये आपण आता पाहूया। तर भाषेच्या वैशिष्ट्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य असं येतं की नदी ज्याप्रमाणे आपला प्रवाहाचा मार्ग बदलत जाते त्याचप्रमाणे भाषासुद्धा आपली प्रवाहाप्रमाणे असते। कशी तर तुम्ही पहा, एका गावात गेलं तर बोलण्याची टोन वेगळीच असते। एखादा उच्चार शब्द एकच असतो पण त्याचा उच्चार करण्याची पद्धत वेगळी असते। दुसऱ्या गावात जा, तोच शब्द वेगळ्या पद्धतीने उच्चारला जातो। त्यामुळं आपल्याला असं म्हणता येईल की नदीच्या प्रवाहाप्रमाणे भाषा असते। त्यानंतर भाषेचा मूलभूत घटक कुठला आहे तर ध्वनी। आता काहीतरी माझ्या तोंडातून ध्वनी बाहेर येतोय म्हणूनच तर ही भाषा तयार होत आहे। म्हणून आपल्याला असं सांगता येईल की भाषेचा मूलभूत घटक ध्वनी आहे। भाषेचे रूप सांगता येईल ध्वनित्मक आहे, म्हणजे आपण जे बोलतोय ते सगळं ध्वनीमध्ये आहे, त्यामुळे त्याचं रूपसुद्धा ध्वनीसारखं आहे, ध्वनित्मक आहे असं आपल्याला म्हणता येईल। बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल कुठला असेल तर तो भाषा आहे आणि हे सुद्धा एक भाषेचं आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल। आता आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचा दीपस्तंभसुद्धा भाषा म्हणून ओळखलं जातं। भाषा ही मानवनिर्मित आहे, तुम्ही आम्ही निर्माण केलेली भाषा आहे म्हणून तिला मानवनिर्मित भाषा असं सुद्धा आपण म्हणू शकतो। तीच भाषा संस्कृतीचं जतन करते, संवर्धन करते आणि आपल्या आत्मप्रगटीकरणाच्या धडपडीतून भाषेचा जन्म झाला आहे असं सुद्धा आपल्याला ह्या भाषेच्या वैशिष्ट्यामध्ये सांगता येईल। आता मग या भाषेचे प्रकार किती पडतात तर एक असते स्वाभाविक आणि नैसर्गिक भाषा आणि दुसरी आहे सांकेतिक भाषा। आता स्वाभाविक भाषेमध्ये जी आपण हातवारे करून बोलतो त्या भाषेला आपण कर पल्लवी म्हणतो। हाताला आपल्या मराठी भाषेत कर म्हटलं जातं आणि हातवारे करून बोलणाऱ्या भाषेला आपण कर पल्लवी म्हणू शकतो। म्हणजे आता लहान मुलं असतात जे त्यांना बोलता येत नाही, ते काय करतात, बोटाने दाखवतात, ते दे ते दे ते दे, म्हणजे ते हाताने दाखवतात, म्हणजे ही काय झाली, कर पल्लवी झाली। जर एखादा दुरून म्हणजे आवाज पोहोचत नाही, दुरून माणूस आपल्याला बोलवत आहे, तो कसा बोलवणार, असं इकडे 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 म्हणणार, मग ती काय झाली, ती सुद्धा एक कर पल्लवी झाली। त्यानंतर आता एखाद्या मुलाने खूप गोंधळ घातलेला आहे, समजा घरभर आपल्या वह्या पसरवलेल्या आहेत, जिथं अभ्यासाला बसतो तिथंच पेनी वगैरे सोडून गेलेले आहेत, तर मग त्यावेळेस मम्मी काय करणार, डोळ्यानं जोरात बघणार, असं मोठे डोळे करून, त्याला काय म्हणायचं आपण, नेत्रपल्लवी। नेत्रपल्लवी आणि कर पल्लवी ह्या एक नैसर्गिक भाषा किंवा आपल्याला स्वाभाविक भाषा असं म्हणता येईल। त्यानंतर सांकेतिक भाषा किंवा तिलाच आपण कृत्रिम भाषा असं म्हणतो, जे की कृत्रिम सांकेतिक खुणांचा वापर करून बनवलेली असते। आता आपण प्रत्येक बोलायलो त्या शब्दाला एक ध्वनी आहे आणि ध्वनीला एक खूण म्हणून आपण एक शब्द तयार केलेला, म्हणजे एक अक्षर तयार केलेला आहे। त्या ध्वनीच्या सांकेतिक खुणांचा वापर करून जी भाषा बोलली जाते त्याला सांकेतिक भाषा असं म्हटलं जातं। आता यालाच पुस्तकी भाषेत सांगायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येईल की खुणाने
केलेली भाषा, बोलण्याची भाषा म्हणजे सांकेतिक भाषा किंवा मनुष्याची भाषा विशेष ध्वनिमय संकेताची भाषा म्हणजे सांकेतिक भाषा आणि शब्दमय भाषा म्हणजे सांकेतिक भाषा. ह्यासुद्धा व्याख्या खूप महत्त्वपूर्ण आहेत. यातला शब्दाना शब्द जो मी विचारते त्यावर आयोगाने वेळोवेळी प्रश्न विचारलेले आहेत. आणि आपल्याला नैसर्गिक भाषेला कर पल्लवी आणि नेत्रपल्लवीला सांगायचं झालं तर कसं सांगता येईल की आपला चेहऱ्याचे हावभाव यांच्या खुणांनी होणारी नैसर्गिक भाषा आहे किंवा स्वाभाविक भाषा आहे. हातवारे करून बोलली जाणारी किंवा चेहऱ्याचे फरक हातवारे विक्षेपण करून बोलली जाणारी नैसर्गिक भाषा आहे. ही भाषा मनुष्याबरोबर पशु पक्ष्यांमध्ये अवगत आहे. ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. आयोग प्रश्न विचारू शकतो की नैसर्गिक भाषा ही मनुष्याप्रमाणे इतराला कुणाला अवगत आहे, तर ते आहेत पशुपक्षी. पशुपक्ष्यांना सुद्धा स्वाभाविक भाषा, नैसर्गिक भाषा येत असते. यानंतर भाषेचे स्वरूप पाहूया. आता भाषेचे स्वरूप पाहायचं झालं तर आपल्याला भाषेच्या स्वरूपानुसार 3 प्रकार सांगता येईल. जसं की मातृभाषा, मम्मी काय शिकवते आपल्याला ती झाली मातृभाषा किंवा घरात बोलली जाणारी ती झाली मातृभाषा. त्यानंतर बोलीभाषा. आता आपण स्वतः जे काही आपल्या परिसरात वगैरे बोलतो ती भाषा काय झाली तर बोलीभाषा झाली. किंवा त्याला आपण असं म्हणू शकतो की स्वतःच्या प्रदेशात बोलली जाणारी भाषा म्हणजे प्रादेशिक बोलीभाषा असते आणि ती सर्वात जास्त लवचिक व परिवर्तनशील असते बोलीभाषा, बरोबर. त्यानंतर प्रमाणभाषा. आता ही भाषा म्हणजे नेमकं काय आहे प्रमाण भाषा? तर प्रमाण भाषा सांगायचं झालं तर आता आपण बोलीभाषा किती लवचिक आणि किती परिवर्तनीय आहे हे आपण सांगू शकतो. आपण एखाद्या कलीतून दुसऱ्या कलीत गेलं तरी त्या शब्दांचे उच्चार आणि बोलण्याची पद्धत बदलत असते. घरात जे बोलतात तसंच बाहेरसुद्धा बोलत नसतात. मग ह्या वेगवेगळ्या भाषांना आपल्याला कार्यालयीन भाषा तर करावं लागेल. त्यामुळं काय केलं तर कार्यालयीन भाषा करण्यासाठी नियम व्यवस्था काटेकोर केली आणि स्थिर आणि स्थितिशील अशी भाषा निर्माण केली. त्याला आपण प्रमाण भाषा असं म्हणू शकतो. मग या भाषाच्या किंवा भाषिक कौशल्याच्या पायऱ्या किती आहेत तर त्या आहेत 5. त्या कशा काय म्हणून तुम्ही मला विचारू शकता. तर त्या अशा की जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा त्याला कुठली भाषा अवगत असते का? नाही. मग ते काय करतं, आपल्या घरात जे वातावरण असतं, जर समजा एखाद्या हिंदू घरात मराठी वातावरणात जर जन्माला आलेलं लेकरू मराठी बोलतं आणि तेच जर फॉरेनमध्ये इंग्रजी बोलणाऱ्या कुटुंबात जन्माला आलेलं बाळ काय इंग्रजी बोलतं. मग ते कशामुळे शिकलो तर त्यानं केलेल्या श्रवणामुळं, ऐकण्यामुळं. मग श्रवण ही भाषेची पहिली पायरी म्हणता येईल. मग तो मम्मीसोबत, आपल्या पप्पासोबत, आईसोबत, बाबासोबत, आजी आजोबासोबत जे काही बोलतो, संभाषण करतो त्याला काय म्हणता येईल संभाषण. आणि ह्या दोघांच्या बोलण्यामध्ये जे काही भाषण तयार होतं ती आहे तिसरी पायरी. आणि त्यानंतर तो शाळेत जायला लागतो. शाळेत त्याला मॅडम शिकवतात आ ई. मग हे झालं वाचन आणि या वाचनातून तो कसं लिहायचं, कसं लिहायचं हे शिकतो. त्याला ते झालं लेखन. मग आपल्याला असं सांगता येईल की श्रवण, संभाषण, भाषण, वाचन, लेखन या 5 पायऱ्या आहेत भाषिक कौशल्याच्या, बरोबर. मग ह्या पायऱ्या अशाच लक्षात ठेवायच्या जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त काळ लक्षात राहतील. यानंतर अभिजात भाषा. आता अभिजात भाषा कोणाला म्हणायचं तर आता सांस्कृतिक मंत्रालयातर्फे काही निकष दिलेत, ज्या निकषात थ्रू आपल्याला अभिजित भाषा ओळखण्यासाठी एक पॅरामीटर लावलेले आहेत असं आपल्याला म्हणता येईल. काय पॅरामीटर आहेत तर ती भाषा प्राचीन काळापासून असली पाहिजे, तिच्यामध्ये सलगपणा असला पाहिजे, मौलिकता असलं पाहिजे. त्याचबरोबर त्या भाषेमध्ये वाङ्मय परंपरेची स्वयंभूषण असलं पाहिजे. म्हणजे स्वयंभूषण म्हणजे स्वतः निर्माण केलेलं त्या भाषेतलं वाङ्मय पाहिजे. त्यानंतर प्राचीन भाषा व आधुनिक भाषा रूप यांच्यात एक खंडासह जोडलेलं नातं असावं. म्हणजे
प्राचीन भाषा वेगळीच, आता नवीन बोलतायत ती वेगळीच नसताना ती एक सलग असावी असं एक त्यांचं पॅरामीटर आहे. आणि प्राचीन भाषेची व्याख्या किंवा अभिजित भाषेची व्याख्या सांगायची झालं तर ती प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे व ती आजही तशीच्या तशी कायम आहे. या भाषेला अभिजित भाषा असं म्हणायचं. मग अशा भाषा किती आहेत तर सद्यस्थितीमध्ये 2025मध्ये 11 भाषा ह्या अभिजित भाषेचा दर्जा मिळालेला आहे. तर पहिले अभिजित भाषा 2004मध्ये तमिळ या भाषेला अभिजित भाषा दर्जा मिळाला. त्यानंतर 2005मध्ये संस्कृत या भाषेला अभिजित भाषा म्हणून दर्जा भेटला. त्यानंतर 2008मध्ये तेलुगू आणि कन्नड या 2 भाषांना अभिजित भाषा म्हणून दर्जा भेटला. 2013मध्ये मल्याळम, 2014मध्ये ओडिया आणि 2014 झाल्याच्या नंतर चक्क 10 वर्षांनंतर मराठी भाषेला अभिजित भाषा म्हणून 2024मध्ये दर्जा भेटलेला आहे. 2024मध्ये पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृत अशा 5 भाषांना अभिजित भाषेचा दर्जा भेटलेला आहे. आणि अभिजित भाषा किंवा अभिजित मराठी भाषा समिती कुठली म्हणून विचारलं तर हे नाव लक्षात ठेवा, प्राध्यापक रंगनाथ पठारे, जी समिती स्थापन झाली होती 10 जानेवारी 2014ला. यानंतर लिपी किंवा लिंपणे, लिहिणे, सारवणे हे काय आहे तर आपण लहानपणी कौलारूच्या घरात राहायचो. त्यावेळेस आपली आई शेणाने किंवा मातीने आपल्या घराला लिंपायची किंवा सारवायची. तर त्याला आपण लिंपणं, सारवणं किंवा असं बोलायचो. पण तेच जर शब्दाच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर त्याला लिहिणं म्हणायचं. आणि हीच गोष्ट आपल्याला लिपी या गोष्टीतून शिकता येते. लिपी या शब्दाचा अर्थ आपल्याला सांगता येईल की लिंपणे, लिहिणे आणि सारवणे. मग पहिली किंवा सर्व लिपीची जननी किंवा माता म्हणून कोणाला ओळखलं जातं किंवा सर्व आपल्या भाषेची, लिपीची आई कोण आहे तर ती आहे ब्राह्मी लिपी. ब्राह्मी लिपीला आपण मम्मी असं सुद्धा इंग्रजीतून म्हणू शकतो सर्व भाषांची. त्यानंतर याच भाषेला, ब्राह्मी लिपीला प्राचीन महत्त्वाची लिपी म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि ती डावीकडून उजवीकडे लिहितात. मात्रात्मक लिपी म्हणून सुद्धा ब्राह्मी लिपीला ओळखतात. मग ब्राह्मी लिपी असं मी का म्हणते तर ती ब्राह्मदेवाने निर्माण केली आहे असं म्हणून त्याला ब्राह्मी लिपी असं म्हटलं जातं. आणि ती प्राचीनकालीन राष्ट्रीय लिपी म्हणून सुद्धा ओळखली जाते. यानंतर दुसरी लिपी येते खारोष्टी लिपी. आता खारोष्टी लिपीला आशिया खंडातलं 3ऱ्या शतकामधील ही लिपी आहे असं आपल्याला सांगता येते. आणि खारोष्टी लिपीलाच गांधारी लिपी असं सुद्धा म्हणतात. ही लिपी उजवीकडून डावीकडे लिहितात. आणि जे काही बौद्ध धर्माचा ग्रंथ ललित विस्तार आहे या विस्तारामध्ये या खारोष्टी लिपीचा स्पष्ट उल्लेख झालेला आहे. यानंतर जी पुढची लिपी आपल्याला 3री लिपी म्हणता येईल, जी लिपी आहे मोडी लिपी. मोडी लिपी असं नाव काय आहे या लिपीचं तर ती मोडून दुमडून लिहिली जाते म्हणून या लिपीला मोडी लिपी असं म्हणतात. हेमाद्री पंडितांनी या लिपीचा शोध लावला आणि ती गडबडीत लिहिली जाते किंवा धावत पळत लिहिली जाते म्हणून तिला धावलिपी म्हणतात. शिवकाळ व पेशवे काळात हिचा उपयोग व्हायचा. आता डॉक्टर कशा धावत पळत लिहितात त्याला आपण मजाकमध्ये मोडी लिपी म्हणू शकतो. कारण ही मोडी लिपी आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी 2-3 गोष्टी लक्षात ठेवाव्याच लागतील, ज्या की हेमाद्री पंडितांनी याचा शोध लावला आणि शिवकाळ व पेशवे काळात हिचा उपयोग होतो. यानंतर सगळ्यात महत्त्वाची आणि जी की आयोगाची फेवरेट अशी देवनागरी लिपी. देवनागरी लिपी ही मराठी भाषेची लिपी आहे बरोबर.
ती लहान लहान मुलांनाही कळते म्हणून तिला बाळबोध लिपी सुद्धा म्हणतात. ती डावीकडून उजवीकडे लिहितात म्हणून तिला डावीकडून उजवीकडे लिहिण्याच्या पद्धतीला सुद्धा देवनागरी लिपी असं म्हणतात. आणि तिच्या डोक्यावर ज्या टोप्या घालतात त्याला शिरोरेषा घालतात, त्याला शब्दावरल्या शिरोरेषा असं म्हणतात. आणि हे शब्द कसे लिहितात तर एकापुढे एक शब्द लिहिले जातात. आणि याच लिपीला आदर्श लिपी म्हणतात, कारण हिला प्रत्येक ध्वनी हा स्वतंत्र चिन्हाने दर्शविला जातो. एक ध्वनी एकच चिन्ह आहे, त्यामुळं तिला आदर्श लिपी असं सुद्धा म्हणतात. आणि मराठी बरोबर इतर भाषांची सुद्धा देवनागरी लिपी आहे. तर त्या कुठल्या तर एक आहे प्राकृत, दुसरी संस्कृत, तिसरी संताळ, चौथी सिंधी, पाचवी हिंदी, सहावी बाली, सातवी बंगाली, आठवी गुजराती, नववी नेपाळी आणि 10वी कोकणी. या 10 भाषा अशा लक्षात ठेवायच्या. मग अशा या देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य काय आहे तर सगळ्यात महत्त्वाचं, ही लिपी तर व्यवस्थितपणे पाठ करायची. यातली लाईन ना लाईन खूप महत्त्वाची आहे, कारण ही आयोगाची खूपच लाडकी लिपी आहे. त्यामुळं तर देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य, वर्णमालेचे वैज्ञानिक वर्गीकरण केलेलं आहे देवनागरी लिपीमध्ये. काय तर वैज्ञानिक वर्गीकरण. त्याचबरोबर गतियुक्त आणि व्यावहारिक लिपी म्हणून सुद्धा देवनागरी लिपी आहे. त्याचबरोबर एकेरी लिपी चिन्हाचा समावेश म्हणजे काय तर एका अक्षरासाठी एकच चिन्ह असं वापरणारी देवनागरी लिपी आहे. त्यामुळं त्याला असं म्हणता येईल आपल्याला एकेरी लिपीची चिन्हांचा समावेश, एकेरी लिपी चिन्हांचा समावेश. त्यानंतर ऱ्हस्व दीर्घ मात्राची व्यवस्था आहे, हे तर आपल्याला माहीतच आहे. अ, आ, ई, ई हे काय झाले ऱ्हस्व दीर्घ मात्राची व्यवस्था. त्यानंतर अत्यंत शास्त्रशुद्ध व आदर्शभूत अशी देवनागरी लिपी आहे. आणि अक्षराचे नाव व उच्चारण हे अभिन्न रूपी आहे. अभिन्न रूपी या शब्दाचं अर्थ काय तर एकरूपता. ध्वनी आणि संकेत हे प्रत्येकाचे वेगळे आहेत, म्हणून आपल्याला अक्षराचे नाव व उच्चारण हे अभिन्न रूपी आहे असं सांगता येईल. अक्षरात्मक लिपी आहे, याला प्रत्येक चिन्ह आहे, प्रत्येकाला ध्वनी आहे आणि एकच ध्वनी एकासाठी एकच ध्वनी आहे, म्हणजे एक चिन्ह एक ध्वनी अशी देवनागरी लिपी आहे. आणि ही सर्व वैशिष्ट्य एकदम लाईन टू लाईन लक्षात ठेवायचे, वाटलं तर एका वहीत लिहून ठेवायचे. यानंतर आपण व्याकरण म्हणजे काय ह्या गोष्टी पाहूया. तर व्याकरण हे सांगत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की भाषेचे स्पष्टीकरण देणारं शास्त्र कुठलं असेल तर ते आहे व्याकरण. आणि भाषेच्या अंगीभूत नियमाची व्यवस्था कशात केली जाते ती व्याकरणात केली जाते. आणि व्याकरणाला शब्दानुशासन, शासन म्हणजे काय तर एका गोष्टीवर असलेला अंकुश, किंवा आता एखाद्या शाळेमध्ये 9 वाजता भरणारी शाळा ही 9च वाजता भरते, त्याचप्रमाणे शब्दावर व्याकरणाचं जे शासन असतं ते शासन कायम असतं, हे महर्षी पतंजली यांनी सांगितलेलं आहे. आता व्याकरण म्हणजे काय हे समजून घेत असताना व्याकरणावर कुणी कुठले पुस्तकं लिहिले हे पाहणंसुद्धा गरजेचं आहे, कारण यावर सुद्धा अयोग प्रश्न विचारत असतो. तर व्याकरणावर पहिलं पुस्तक मराठी व्याकरणावर हे एका इंग्रजी माणसानं आणि इंग्लिशमध्ये लिहिलं, ज्यांचं नाव होतं विल्यम कॅरी, ज्यांनी 1805मध्ये ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज असं पुस्तक लिहिलं. त्यानंतर आले दादोबा पांडुरंग तरखडकर 1836मध्ये, त्यांना मराठी भाषेचे पाणिनीसुद्धा म्हणतात. त्यांनी महाराष्ट्र भाषेचे व्याकरण म्हणून एक पुस्तक लिहिलं. मराठी लेखकाचे 10 मराठी व्याकरणावरील पुस्तक सुद्धा वेगवेगळे आहेत. त्याबद्दल काही वैशिष्ट्यपूर्ण
व्याकरणकार किंवा त्यांची पुस्तकांची नावे आपण पाहून घेऊ, ज्यामध्ये गंगाधर फडके यांनी सुद्धा 1836मध्ये महाराष्ट्र भाषेचे व्याकरण म्हणून पुस्तक लिहिलं. त्याचबरोबर मोके दामले यांनी 1911मध्ये शास्त्रीय मराठी व्याकरण म्हणून हे पुस्तक लिहिलं. त्यानंतर 5व्या नंबरचे आहेत म.पा. सबनीस यांनी आधुनिक मराठी व्याकरणाचे उच्चतर व्याकरण म्हणून पुस्तक लिहिलं. त्याचबरोबर कृपा कुलकर्णी यांनी मराठी व्याकरणावर निबंध हे पुस्तक लिहिलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. त्याचबरोबर हे सर्व गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहेत, त्यामुळे एखाद्या वहीमध्ये नोट स्वरूपात लिहून काढा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभ्यास करत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि हो, जिद्दीने अभ्यास केल्यानंतर यश तुमचेच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ.